महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। राज्यातील अंगणवाडी शिक्षिका मदतनीस व बालकांसाठी आली आहे आनंद वार्ता। पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा। अंगणवाडीचे अस्तित्व स्वतंत्र शिक्षण संचालकाचे स्पष्टीकरण। NEPच्या वेळी झाली मोठी घोषणा। राज्यातील नवे शैक्षणिक धोरण लागू झाले असले तरी पूर्व प्राथमिक स्तरावर विद्यादानाचे कार्य करणाऱ्या अंगणवाड्या मात्र शिक्षण खात्याकडे वर्ग होणार नाहीत। पूर्व प्राथमिक विद्यालयांना शिक्षण खात्याने नोंदणीची सक्ती केल्याने अंगणवाड्यांना शिक्षण खात्याकडे जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। शिक्षण संचालक शैलेश जिंगडे यांनी सांगितले, अंगणवाडीचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे। या केंद्रांना शैक्षणिक धोरणाच्या चौकटीत अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्या शाळांमध्ये विलीन करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही। नवे शैक्षणिक धोरण लागू होताना तशा प्रकारची घोषणा झाल्याने पुढे काय असा पालक शिक्षण तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करीत आहेत। त्या संदर्भात विचारणा केली असता शिक्षण खात्याने उपरोक्त खुलासा केला आहे। शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की ICDC ही महिलांची बालविकास विभागाची अखत्यारीत कार्यरत यंत्रणा असून तिचे कार्यक्षेत्र, उद्दिष्ट आणि रचना हे स्वतंत्र आहे। अंगणवाडीचे केंद्र शालेय शिक्षणाची पहिली पायरी असली तरी ती स्वतंत्र यंत्रणेद्वारे कार्यरत राहतील। नवे शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंगणवाड्यामधील शैक्षणिक गुणवत्तेची सुधारणा करणे, शिक्षकांचे प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे या गोष्टी केंद्रबिंदू आहेत। विलीनीकरण नव्हे या अधिकृत स्पष्टीकरणामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच लहान मुलांच्या पालकांनाही दिलासा मिळालेला आहे। सेविकांचे रोजगार टिकणार आणि मुलांना त्यांच्या परिसरातील अंगणवाड्यामध्ये पोषण शिक्षण मिळणार हे निश्चित झाले आहे।